इथपर्यंत येतंय का पाणी? नंतर निघायला यायचं नाही. येतंय? लय पाणी वाढलंय. हल्लू हल्लू चल बदकासारखा. चिमणा आमचा झोपलाय. बाबा काय जबर व्ह्यू आहे ना. जाने कहाँ गए वो दिन राहू द्या राहू द्या. भूले काय खाते मम्मा? बाबा चिप्स. बाहेर आले की तुझी मज्जा असते ना. जागाच माहित नाही नेमकी कुठनं जायला रोड आहे. असं काय तिथं थोडंफार दिसायला क्रिश पडल्यास क्रिश निघाल बाहेर. घर पण आहेत अशा ठिकाणी राहायला मस्त वाटतं. ह्यांना आवडत नाही खरं जंगलात राहायला. मला जंगलात सोडून दिलं तरी मी राहू शकेल. अरे नको दुकानं बिकानं. शांतता पाहिजे शांतता. आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची शांतता असते. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पुण्याची आपली 2 दिवसाची ट्रिप झालेली आहे आणि 2 दिवसामध्येच एवढं सगळं म्हणजे पुणे एक्सप्लोअर केलं आणि खरंच पुण्याचं वातावरण ना खूप भारी आहे. आणि आता मुंबईला आलेलो आहे आणि आज पुन्हा एक ट्रिप आहे छोटीशी. म्हणजे इथं जवळ वॉटरफॉल आहे, तिथं जायचं प्लॅनिंग आहे. कारण लांब चिमणीमुळं आणि अशा ठिकाणी जायला मला आधीच भीती वाटते. फर्स्ट टाइमच चालले मी. कारण का तर लोणावळ्याचे व्ह्यू बघितल्यानंतर इच्छा झाली की हा म्हणजे असं बघायचं जवळून, फोटोज व्हिडिओज क्लिक करायचे. त्यामुळेच मग आज म्हटलं जवळच आहे, छोटासाच आहे, जास्त मोठा पण नाही. तर मग जाऊ सगळेजण. आज संडे आहे, सगळ्यांना सुट्टी पण आहे. त्यामुळे मग चान्स पण आहेच फिरायचा. मग आता चाललोय. आता कसा वॉटरफॉल आहे, काय काय एन्जॉयमेंट होते सगळेजण असल्यानंतर, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणूनच मोठ्या ब्लॉगला ना स्टार्टिंग केलेली आहे. मग आता सगळं झालंय, घरातलं नाश्ता वगैरे, बाकीचे कामे वगैरे उरकून घेतलेत आणि परवा दिवशी चालू आहे. म्हणजे कालचा पूर्ण दिवस कामामध्येच गेलाय आमचा, घरातला आवराआवरी वगैरे. आणि आज लगेच आम्ही चाललोय. तर मग ठीक आहे, बाकीचे कामे तर झाले तर काय टेन्शन नाही. अजून जेवण वगैरे काय बनवलं नाही. आता बाहेरच काहीतरी खाणं पिणं होऊन जाईल. थोडं बाहेर गेल्यानंतर जेवणाचा विषयच नसतो, काहीतरी खाणं पिणं होतं छोटं मोठं. तर त्यामुळे मग आता चला, मग सगळेजण आवरून बसले. तर मी आताच ब्लॉग स्टार्ट केलाय जातानाच. कारण का आता सकाळच्यानं पटपट आवराआवरीच करत होते, त्यामुळे स्टार्ट करायला टाइमच नाही भेटला. मग आता निघायच्या आधीच हा ब्लॉग स्टार्ट करत आहे मी. सगळेजण बाहेर माझी वाट बघतेत. तर मग चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. बघू आता कसं कसं एन्जॉयमेंट होतंय, काय काय होतंय, तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. गाडी बघा, गाडी बघा, गाड्या बघून चालवा. मस्त रेनकोट बिनकोट घालून चाललोय. आता तिथं गेल्यानंतर भिजायचा प्लॅन आहे. अजून माझा तर नाहीये चिमणी असल्यामुळं, पण तिथे गेल्यानंतर बघू कसं आहे, अजून मला माहित नाही. लोक तर बोलते छान आहे वॉटरफॉल. मी लोणावळ्याला बघितल्यामुळे माझ्या डोक्यात घुसले की मला जायचंय म्हणून. तर आता तिथे गेल्यानंतरच समजेल की नेमका कसा आहे कसा नाही. पण ठीक आहे, कपडे फक्त चिमणीचेच घेतले. चिमणीला तरी भिजवणार पण नाहीये, तरी पण घेतलेत की मॅडमचा मूड कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे आला पाऊस. मी म्हंटल शोलाच रेनकोट घातलाय, पाऊस काय येत नाही. नाही झाडाचं पडलं का पाणी? झाडाचं पडलं नाही. रेनकोट घालून चाललोय. पुढे गेल्यानंतर मग रेनकोट काढून मस्त असे फोटोज व्हिडिओज काढतात. आज तसा एवढा पाऊस नाहीये. बघू आता कसं कसं पुढं काय काय होतंय. भूक लागले खरं. नाश्ता करायला दाखवला गाडी घेतात. आज संकष्ट आहे तसे. पुण्यात नाश्ता नाही गेला. मी खाल्लं होतं सकाळी, पण माझं जिरलं. बोलतो मी तुम्हाला. तुमचा चष्माच आवडत नाही पब्लिकला, पण तुम्हाला तो चष्मा आवडतो. मला कम्फर्टेबल वाटतं. तुम्ही माईक लावलाय? बाईक वगैरे लावलाय. तर तुमचा आवाज जात असेल कशावरून? तू लावला तुझा बाईक. मी लावलाय, पण जर्किंग वगैरे आहे ना वरून. मग काय माहिती माझाच आवाज चाललाय का नाही मला माहित नाही. जातो. आय डोंट नो. चला, पाऊस चालू झालेला आहे. बडा मम्मा चिमे, माझे पिल्लू बुबू भुकायले. बाबा काय जबर व्ह्यू आहे ना. जाने कहाँ गए वो दिन राहू द्या राहू द्या.
ट्रिप बघा आमची कसली आहे गाडीवर, टू व्हीलर वर. पुढे ये रे. डोंगर बिंगर आहे इकडं, फुल इकडं रावत बघू शकता तुम्ही. आमची ट्रिप चाललेली आहे इकडे फिरायला. धबधबा वगैरे राहतो तुम्हाला फुल फुल एन्जॉय करतो आम्ही. पुण्यात पण फिरलो, आता इथं पण फिरायची इच्छा आहे म्हणून. गावठी रोड बोलते त्याला, गावठी. पुण्यासारखं नाही बरं का, तुम्हाला पुण्यातला व्हिडिओ बघित असेल ना तुम्ही, पण भिवंडी आहे, भिवंडी. म्हणजे एक टाईप कसं माहितीये का, ग्रामीण भाग आहे. फुल एन्जॉय इकडे, डोंगर वगैरे बघू शकता तुम्ही. आणि इकडे जायला एंट्री वगैरे नाही, जाम लांब आहे तिकडे, शेती वगैरे आहे लोकांची. आम्ही शॉर्टकट मारलेला आहे. मस्त वाटतं खरं, हिरवगार झालंय. चिमणा आमचा झोपलाय. मस्त आहे, पूर्ण जंगल जंगल, घर पण आहेत. अशा ठिकाणी राहायला मस्त वाटतं. ह्यांना आवडत नाही खरं जंगलात राहायला. मला जंगलात सोडून दिलं तरी मी राहू शकेल. अरे नको दुकानं बिकानं, शांतता पाहिजे, शांतता. आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची शांतता असते. डोंगर 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 डोंगर, बाबा कसलं भारी दिसायले. लांबचा डोंगर लांबूनच छान दिसतो, जवळून नाही. आतमध्ये गेल्यावर किडे मकोडे दगड तिकडे गवत बिवत असतो. काय खाते मम्मा? बाबा चिप्स. बाहेर आले की तुझी मज्जा असते ना. अगं अरे बापले, मला का बघायलीस नेमकी तू? पाणी कुठे? पाणी तिकडे. पप्पा पप्पाला आवाज दे, जोरात आवाज दे. पप्पाला आवाज दे लवकर, चल. आप्पा आप्पा ऐकू ये ना आप्पाला. आप्पाला भूक लागली, आप्पा वडापाव खायले. त्या महाराजांची संकष्ट आहे त्यामुळे ह्यांनी चिप्स खायलेत, है ना मम्मा? थांबलोय आता, इथून आतमध्ये जायचंय. किती लांब आहे अजून माहित नाही, 1-1:30 वाजलेत. चिमे अरे बापले, हसायले. मम्मा बोल एकदा. अम्मा नाही ग, मम्मा. नीट बोल. कसं? मम्मा आहे ना, मम्मा हो ना. पप्पाला आवाज दे. हा आप्पा. मम्मीला अम्मी, पप्पाला अब्बू. का शिकले की पोरगे, का माहिती. हो चिमे, पप्पा वडापाव खायलाय ना, आपल्याला दे ना. हे दोघं कुठं गायब झाले? उपवास खावा दिवसभर चिप्स. चला दम दे. बोला. तिला मला मम्मी बोलायला हवा. मम्मी बोल, मम्मी बोल ना. तिच्या मनावर काम आहे, काय पण बोलते. मनावर. थँक्यू. पाऊस इकडं नाहीये, थांबलोय. खाय प्यायला थोडस, आतमध्ये काय भेटत नाही. सोबत घेतले चिप्स वगैरे, पण आता भिजल्यानंतर भूक लागते म्हटल्यावर ना घेतले. बघू आता आत गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. ठीक आहे ना, म्हणजे त्यांचा पण काहीतरी फायदा झाला ना. म्हणजे आपल्याला तिथून चढता आलं असतं, आपण इथून उतरू पण शकलो असतं, आहे ना. जागा असती तर, पण जागाच नाहीये ना. उतरू शकतो ना आपण, गाडी नाही करणार. गाडी नाही चढणार, काय मतलब. भरपूर आतमध्ये आहे, आवाज घुमत नाहीये. हळू हळू. गाडी नाही का जाते ना गाडी तर हे आहे ना. बाबा मोठा आहे ना, भरपूर गर्दी आहे ना. पाणी वाईज कमी झालं असं वाटायला. उतरू का? कुठपर्यंत गाडी जाते? तिथपर्यंत. चला ना. आम्ही आता चालत चालत चाललोय. 2 जण रोड चुकलेत, त्यांना आणायला चिमणीचे पप्पा गेलेत. स्पॉट वर आलोय.
थोडस चालत जावं लागतंय खरं, पूर्ण इथपर्यंत गाडी जात नाहीये. त्यामुळे मस्त भाताची शेती वगैरे आहे. गावाकडे अशा ठिकाणी राहायला खरं मस्त वाटतं, पण एवढी किस्मत नाही आपली, अशा ठिकाणी आपण जन्माला नाही आलेलो. त्यामुळे पण इथली लोक लकी आहेत, म्हणजे नेचरच्या ह्याच्यामध्ये राहणं हे आहे ना, एवढं छान वाटतंय ना. सगळीकडे डोंगर, घरे आहेत, छान आहे वातावरण. भाताची शेती जास्त होते या साईडला, त्यामुळे भाताचं सगळीकडे काम वगैरे चालू आहे. तसा हिडन स्पॉट आहे, पण सोशल मीडियामुळे ना माहिती झालंय लोकांना, नको मम्मा चिखला तिथंच ये, तिथं झालंय तर चालू. ये 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 चल, माहिती झाले. पण ठीक आहे, आता गर्दी किती आहे किती नाही तिथं माहित नाही. इथं तर भरपूर गर्दी जाताना दिसायले, पुढे आहेत, आम्हीच लास्टला आहे. निम्म्यापर्यंत गाडी जाते, पण आता आम्ही चालत चाललोय. चिमणीचे पप्पा त्या दोघांना नाही गेलेत, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. इथून दिसतोय वॉटरफॉल, मस्त आहे, पण तुम्हाला तिथे गेल्यानंतर जवळूनच दाखवते. हल्लू हल्लू चल, बदकासारखा पडू नको. छान आहे का मम्मा? पाणी कुठे आहे? तिथे. बाबा जायचं का पवायला? चल पुढे, चल 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 चल, हल्लू हल्लू चला. बघ किती पाणी पाणी आहे. हे बुसगावने कुठं राहिलेत काय माहिती. पाणी पाणी पाणी, चला 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 चल. जादू झाले माझी चिमी, जादू. मुद्दामून पाण्यात, मुद्दामून. हा, कडनं नाही चालू वाटत. चल, किती पाण्यात खेळू वाटते. हा हा चल, कुठून जायचं आता? ये ये ये, तू पाण्यातच येतेस मला माहित आहे. ये, हा ये. हा, पत्रावर. फायनली आम्ही आलेलो आहे. तिथून दिसते, थोडं दिसतंय इथनं. कुठनं जागा आहे खरं, जागाच माहित नाही नेमकी कुठनं जायला रोड आहे. कसं काय तिथं थोडंफार दिसायला आहे, तिथनं पाणी थोडं कमी आहे. बाल्या मामाला येऊ दे, त्यांना रोड माहित आहे, आपल्याला काय माहित नाही. बाबा मी त्या दिवशी कल्याण स्टेशनवर जाम जोरात पडले येताना, तेव्हापासून मला भीती वाटायला. चिमणीला तुम्ही घ्या. चिमणी मी दोघे जण पडलोय, तिला वाचवायच्या नादामध्ये माझा अर्धा हात. बूम. चिमे कसे वाटते? तुम्ही जाऊ ना, मी काढतो ना. मला असं वाटलं माझे बूट खराब झाले तर बाबड्या, इथं फेकून जायला लागणार आहेत वाटायले. दुसऱ्यांदाच वापरलेत फक्त. कसलं भारी नेचर आहे फिरायला, मस्त व्हिडिओज वगैरे यायलेत, पण वाट दिसायला गेले सगळे. कुठून चाललेत मला ते कळना गेले. बाबा हे भात आहे ना, भात पिकल्यानंतर वास येतो त्या भाताचा. सगळीकडे भातच भात आहे, शेतीच नाही दुसरी काय, नुसती भाताची शेती. असं राहायला पाहिजे. कुठून बाबा गय्यो बूट पाण्यात बुट गेली माझी. अग अक्क भरलं पाणी बुटामध्ये. नो सॉक्स नाही. अग अक्क पाणी आहे बुटात. वजन लागायला कमी का? सोन्या हल्लू, चप्पल बघ तुझ. पाण्यानं जायचं. हो, सगळी पुढं पुढं पळायले तर थांबना गेले तर. क्रिश पडल्यास, क्रिश निघाल बाहेर. पाणी थोडं पाऊस कमी झाल्यामुळं कमी झाले. आता खाली गेल्यानंतर समजेल, तसं इथून कमी दिसायले. आजपर्यंत आलोय, थोडा टप्पा राहिलाय. चला रे, तिथं चाललंय. हा, वरती कुठून जातात की? वर पण गेले सगळे, पलीकडून आहे का? चला चला चला. मम्मा पाणी कुठे आहे? हा पाणी आहे ना, चला. तिला पाणीच आवडते खेळायला. बाप्पा चला चला चला. ये चल. आता पहिले पेट पूजा,
नीट वाचा सप हो गेला खेळायलाच पाहिजे नुसतं पाण्यात समोसा पार्टी बरं झालं समोसा पाव आधी खायचं काम चालू आहे आणि नंतर मग धबधब्याकडे जाईल आपण चालू आणि थोडं कमी झालेलं आहे पाऊस कमी झाल्यामुळं फोटो व्हिडिओ काढायपुरते आहेत आले बापले म्हणजे पिल्लू कुठं बसले गे मम्मा पाणी सगळं पाण्याकडे लक्ष आहे पाणी आहे ना छान आहे ना आता शूटिंग करायचं का तुला आवाज इथपर्यंत येते का पाणी नंतर निघायला यायचं नाही येते लय पाणी वाढलंय पाय झालं गाडी 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 मस्त ना गावठी पद्धतीने इथं बोलतो चालू आहे इकडे धबधबा आहे फुल पॉवर मध्ये पाणी लय वाढलं पाणी वाढलं नाही इथं बघा शिकून घे